प्रशासन बार-बार निवेदन दिए हमने। नंबर याद है आपको? नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। तानाशाही नहीं चलेगी। होश में आओ, होश में आओ। नगर पालिका होश में आओ। मेरी मिसेस यहाँ पे नगर सेवक रही हुई है। आज से 8-10 रोज़ पहले हमने बुल्ढाना नगर परिषद को एक निवेदन दिया था क्या मुस्लिम प्रभाग 2, 3 और 4 इसके अंदर साफ़ सफाई बिल्कुल भी नहीं हो रही। कम से कम 8 से 9 महीने से साफ़ सफाई नहीं हो रही। लोग पर्सनल उनके हाथों से नालियाँ निकाल रहे हैं वहाँ पर। और नलों का भी प्रॉब्लम ये है कि 15-15 से 20-20 दिन नल नहीं आ रहे। और यहाँ पे नगर परिषद के जो कर्मचारी है ठेका देने के बावजूद बुल्ढाना नगर परिषद के लोग काम कर रहे हैं उसमें। हमने निवेदन में ये भी एक मांगनी की थी क्या उनके पेमेंट में कपात करके उनको दो। अब नगर परिषद के कर्मचारी ठीक है काम कर रहे तो उनको कपात करके दो उसमें। तो सीओ साहब ने हमसे ऐसा कुछ कहा नहीं। और यहाँ आंदोलन यहीं ख़त्म नहीं होता। इसके बाद में हम 1 महीने का अल्टीमेटम देते हैं। हम तुमने अमर उपोषण करेंगे यहाँ। अभी आंदोलन क्या करे? अभी यहाँ पर हमने कचरा ला के डाले। आज बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेलं आहे। बुलढाणा शहराच्या साफसफाईसाठी 3 ते 3.5 कोटी रुपयाचा कंत्राट या नगरपालिकेने दिलेला आहे आणि एकाच व्यक्तीला तो कंत्राट दिलेला आहे। आणि हा कुठला व्यक्ती आहे जो कचरा खातोय? बुलढाणा शहरात साफसफाई नाही, दररोज नियमित पाणी नाही आणि असं असताना नगरपालिका प्रशासन नुसतं ठेकेदाराचं पोट भरत आहे। आमच्या या कार्यकर्त्यांनी सदरहू अल्टिमेटम दिला होता। नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना भेटून निवेदनसुद्धा दिलं होतं, तरीसुद्धा हे बहिरं प्रशासन झालेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये जितक्या नगरपालिका असेल त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर समस्या कुठं असेल तर बुलढाणा नगर परिषदमध्ये अतिक्रमणधारकाची आहे, पाण्याची आहे आणि आता आरोग्याची समस्या ही सगळ्यात जास्त इथं निर्माण झालेली आहे। पवित्र रमजान सुरू आहे, त्या ठिकाणी मुस्लिम बहुबल भागामध्ये साफसफाई करायची की नाही करायची हा त्यांचा एक नेहमीचा प्रश्न झालेला आहे। हा जातीवाद तर नाही असंही म्हणायला काही हरकत नाही, परंतु बुलढाणा शहरात कोणत्याही ठिकाणी साफसफाई नाही आणि हे काही शेवटचं आंदोलन नाही आहे, आंदोलनाची सुरुवात आहे। यानंतर जर प्रशासनानं जर ऐकलं नाही तर आम्ही नगर परिषदचे जे मुख्य अधिकारी आहे त्यांच्या बंगल्यावर सुद्धा कचरा टाकायला आम्ही आता मागं पुढं करणार नाही। त्यांनी हे गोष्ट समजून घ्यावी की साफसफाई, नियमित पाणी, विकासाच्या नावावर अतिक्रमण उठवणे, गरीब सरीब लोकांना पोटाला मारणे, उपासमारीची वेळ आणणे ही नगर परिषद फक्त गेलेल्या काही निवडणुकीचा हा बदला घेणं सुरू आहे। आणि आता बुलढाण्याचे नागरिक शांत बसणार नाही आणि कुठलाच व्यक्ती शांत बसणार नाही। हा यांना इशारा आहे की यानंतर जर यांनी त्वरित याच्यावर उपाययोजना जर नाही केल्या तर आम्ही प्रत्येकाच्या घरावर कचरा नेऊन टाकू। आपण असा प्रश्न उपस्थित केलाय का हा जातीवाद तर नाही ना? कोण करतोय जातीवाद? होऊ शकतं प्रशासनाकडून प्रशासक हा जातीवाद करून घेऊ शकतो, कारण की नगर परिषदेला गेल्या 3 वर्षापासून नगरसेवक, नगर अध्यक्ष, सभापतीच नाही आहे आणि एकाच भागातली साफसफाई वारंवार का डोळ्यावर येते, समोर येते? मग यांना या भागाची साफसफाई करायला काय होतं? ज्याची दिवाळी जर असली तरी साफसफाई केली पाहिजे, दसरा असली साफसफाई केली पाहिजे आणि रमजान महिना सुरू आहे तर ती साफसफाई केली पाहिजे। आज लाजिरवाणी गोष्ट अशी आहे नगरपालिकेसाठी की लोक स्वतः नागरिक आज त्या ठिकाणी नाल्या काढतात आणि वर्षाचे 800 रुपये दर वर्षातून एका टॅक्स पावतीवर किंवा एका मालमत्ता धारकाकडून पैसे साफसफाईचा कर वसूल करतात। यांना आता ही लाज वाटली पाहिजे किंवा यांनी हे पैसे घेणं बंद केलं पाहिजे। लोक आपापली सफाई खुद करतील।